हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण वेगळी डिश बनवणार आहोत ज्याचं नाव आहे लिट्टी चोखा. तर लिट्टी चोखा कशी बनवायची ते आपण बघूया. त्यासाठी आपण फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. ही आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायची आहे बारीक. आणि हिला इतकं छान चटपट बनवायचं आहे ह्या डाळीला. तर ही आपण आता मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण टाकले आहे चॉप केलेलं गार्लिक, अद्रक, मिरची आणि कांदा आणि कोथिंबीर. तर तुम्ही आवश्यकतेनुसार हे जे कंटेंट आहे कांदा, गार्लिक वगैरे ते तुम्ही वाढवू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकला आहे ओवा आणि याच्यामध्ये आता आपण टाकत आहोत लोणचं, लोणच्याचा रस, तेल, मीठ आणि तुम्हाला जर अजून थोडंसं लोणचं टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि हो, लिंबाचा रस याच्यामध्ये टाकायला अजिबात विसरू नका. लिंबाच्या रसाने याला अजून छान टेस्ट येते, फ्लेवर येतो. आणि अजून तुमच्याकडं अजून एखादा छान टेस्टी लोणच्याचा मसाला असेल मिरचीचा वगैरे तयार केलेला घरी, तर तोही तुम्ही ह्या डिशमध्ये वापरू शकता. आता याला आपण सत्तू म्हणतो. हा सत्तू तयार झालेला आहे. आता मी गव्हाचं पीठ घेतलं आहे मळायला. तर त्याच्यासाठी मी गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं तूप टाकलं आहे की जेणेकरून त्याला थोडंसं छानपैकी फ्लेवर येतो आणि त्याचं टेक्स्चर पण छान होतं. म्हणून मी गव्हाच्या पिठामध्ये तूप आणि मीठ टाकून हे घट्ट मळायचं आहे. जेवढं आपल्याला घट्ट वाटेल तेवढं आपल्याला हे घट्ट पीठ मळायचं आहे. त्याने ते छान खुसखुशीत होतात. आता हे चोखा बनवण्यासाठी वांगे घेतले आहे, टोमॅटो घेतले आहे. ते आपण आता गॅसवर भाजणार आहोत. वांगे कापून त्यामध्ये मिरची आणि लसूण भरलेला आहे आणि सोबतच आपण बटाटेही उकडले आहेत. आता अशा प्रकारे गव्हाची गोल गोल वाटी केलेली आहे आणि त्यामध्ये आपण आता हा सट्टू भरणार आहोत. हा सट्टू जो आहे तो खूपच छान असतो. टेस्टला तर एकदम असं पाणीपुरीसारखा चटपटा असतो. तर अशा प्रकारे आपण त्याला छानपैकी सट्टू भरून छानपैकी आपण बॉल तयार केलेले आहेत. आणि अशा प्रकारे आपण अनेक सट्टू भरून हे जे काय आहे लिट्टी बनवणार आहोत. तर अशा प्रकारे आपण लिट्ट्या ज्या आहेत ते एकदम बनवून घेणार आहोत आणि सोबतच चोखा बनवण्याची तयारी पण करणार आहोत. जोडून टाकायचं, काढू पण शकतो. वांगी भाजत आलेली आहेत आणि बटाटेही उकडून झालेले आहेत. आपण ते छानपैकी स्मॅश करून घेणार आहोत. वांगे, टोमॅटो सगळे भाजून घेतलेले आहेत. त्याच्यासोबत मिरची, लसूण तर ॲडच होतं आणि असे बटाटे कुस्करून टाकत आहोत. मग त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत आणि मग वरून आपण मिरची, हिंग अशा प्रकारे त्याला तडका देणार आहोत. म्हणजे त्याला महाराष्ट्रीयन थोडासा फ्लेवर येतो आणि ते छान लागतं. त्याच्यामुळे आता आपण अशा प्रकारे त्याच्यावर तडका देणार आहोत आणि हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. आणि हे मिक्स झाल्यावर हे सगळा जो चोखा आहे तो आपण एका साईड बाजूला काढून ठेवणार आहोत. म्हणजे आपल्या जेव्हा लिट्ट्या तयार होतील तेव्हा आपल्याला हा चोखा जो आहे तो त्याच्यासोबत सर्व करायचा आहे. तर हा आपला चोखा तयार आहे. आता लिट्टी बनवण्याची तयारी करणार आहोत. तर आप्याच्या भांड्यामध्ये काही लिट्टे बनवणार आहोत आणि काही पॅन फ्राय करणार आहोत. तर तुम्ही कुकरमध्येही करू शकतात. काही लोक कुकरमध्ये पण करतात. तर अशा प्रकारे आपण हे इन्सर्ट करत आहोत आणि वरती झाकण ठेवणार आहोत आणि मग लिट्ट्या ज्या आहेत त्या छानपैकी तयार होतील. अशा प्रकारे ह्या टेस्टी लिट्टी आपली तयार झालेली आहे. याच्यामध्ये ग्रीन चटणी, इमली चटणी टाकून आपण मस्तपैकी चटपट सर्व करू शकतो, खाऊ शकतो. आणि तुपामध्ये अगोदर लिट्टी जर आपण बुडवून घेतली तर ती खूपच छान लागते. काही जण फक्त तुपामध्ये अशी लिट्टी जी आहे ती बुडवून खातात.